आम्ही सुकायची पेप्सी, समीर दादा मॉर्निंग. आता उठलो, दादा झोपलाय अजून आणि चाललोय फ्रेश व्हायला आणि त्याच्यानंतर मग आम्ही जाऊ आज एक्सप्लोर करू परत मस्कटच आणि उद्या मग आम्ही दुसरे लोकेशन्स एक्सप्लोर करणार आहे. वेलकम टू माय व्लॉग अनदर डे. सो आज दुसरा दिवस आहे आमचा आणि आता मी फ्रेश झालो आहे. मी आंघोळ करून आलो आहे. समीर दादा गेला आता आंघोळीला अँड मी आता फ्रेश झालो. आता तयारी करतोय अँड मस्त चहा बनवतो. चहा जो आहे तो रेडी झालेला आहे. तर इकडे चहासाठी मस्त साखर आणि एक हे ठेवलंय. तो हे म्हणजे काय ना की जसं आपल्याकडे टी बॅग आहे. मस्त चहाने काहीतरी वेगळंच बनलं. चहा बनलाच नाही इंटरनॅशनल. तर मग मी आता कॉफी बनवतोय. दादा तर बोलतो की नाही त्याला चहा पण नको कॉफी पण नको. सो मी बनवली आता कॉफी कारण एवढ्या उत्साहाने मी चहा बनवला आणि माझा अपेक्षा भंग झाला. कारण ते जे ठेवलं होतं ग्रीन टी की काय होतं काय माहित नाही पण त्याच्यावर लिहिलेलं नाहीये, फक्त पॅकेट ग्रीन आहे त्याचं. आवाज आहे त्या गाड्यांचा, टायरचा आवाज आहे. बूम बूम असा आवाज नाही. लेक्सस सिंपल ठेवले व्हाईट कलरचे. आम्ही आज आत्ता जस्ट बाहेर निघालो. अर्धा तास झाला असेल आणि आता जेवण आमचं होऊन गेलं. तर भूक एवढी लागली होती ना की व्लॉग बनवायचं लक्षातच नाही राहिलं. आणि मस्त होतं जेवण, खूप छान होतं. इंडियन रेस्टॉरंट आहे, प्युअर व्हेज. आणि मला वाटतं नॉर्थ काय होतं आपलं नॉर्थ थाली होती. इकडे दोघी प्रकारच्या थाली भेटतात. प्युअर व्हेज रेस्टॉरंट ओमानमध्ये भेटणं म्हणजे एका व्हेजिटेरियनसाठी तर स्वर्ग सुख आहे. तर छान होतं जेवण. तुम्ही येऊ शकता डेफिनेटली ओमानमध्ये. तुलसी प्युअर व्हेज म्हणून ट्राय करू शकता. ग्रँड मॉस्कच्या जवळ. ग्रँड मॉस्कच्या जवळ. आता आम्ही चहा ऑर्डर केलाय. देन मग आम्ही चालू ग्रँड मॉस्क एक्सप्लोर करायचं आणि तिथे जाऊन हर हर महादेव मग एक रात्र ओमानी जेलमध्ये काढून मग पुढचा प्लॅन तुम्हाला दाखवतो. मॉस्क नाही, मंदिर आहे. ब्रेनवॉश बीजेपी बघते तो. नाही त्याला तोडून बघा शिवलिंग. नाही मी बीजेपी बघत नाहीये. मी सनातनला फॉलो करतो. पण शिवमंदिर बघायचं का गंगाजल असं पण शकतं ना, काय माहिती. इकडे पहिले असते आम्ही गाडी लावली इकडे चालत आम्ही पुढे निघून गेलो. आम्ही जेवलो ना, एक्सरसाइज करत होतो. अरे हो सॉरी. इंडियन हॅबिट. आलो आम्ही आता मॉस्क मध्ये. आता चाललोय मॉस्क एक्सप्लोर करायला. ग्रँड मॉस्क बिगेस्ट मॉस्क इन ओमान. खरंच खूप मोठा आणि छान मॉस्क आहे. सो आता बघूया. बंद चालू आहे. फ्रायडे क्लोज ना. सो हे पण नाही माहिती इथे रेकॉर्डिंग अलाउड नाही आहे. सो विल सी. जर मला पॉसिबल असेल रेकॉर्डिंग करणं तर डेफिनेटली रेकॉर्ड करतो आणि तुम्हाला दाखवतो. अरे परत तिकडे चालू जिकडे गाडी लावली आपली. ती काय गाडी आपली समोर. हे टॉयलेट इकडे. सो मॉस्क म्हणजे मस्जिद असते.
आपल्याकडे जे मस्जिद असतं हिरव्या कलरचं, इकडे असं काय त्यांनी केलं नाही, फक्त हिरवा कलर आणि सगळं हिरवा पांढरा. इकडे सगळं म्हणजे पांढरा रस्ता इकडे त्यांनी फुल कलर दिलेत एकदम. आपल्याकडे जसं तो ते बघ एक राजाचं पॅलेस होतं बघ ते जोधपूरला आपल्या उमेद भवन सारखा कलर आहे इकडे आहे. आम्ही विचारतो एकदा मॉस्क इज ओपन टुडे, मॉस्क इज ओपन फॉर टुडे, क्लोज when it will be open? Morning from 7 to 11. Only morning time. Morning. If you miss it, you can go from there. No way. No problem. खूप मोठा पोपट झाला आमचा आता. आम्ही आलो होतो इकडे मोठ्या मॉस्कला आणि टायमिंगच नाही बघितला. सो टायमिंग याचा सकाळी 7 ते 11 असतो फक्त नॉन मुस्लिम्स कर. फॉर मुस्लिम्स मे बी इट इज ओपन फॉर होल डे. सो अशा पद्धतीने आमचा पोपट झाला. सो आम्ही आता रॉयल ओपेरा हाऊसला चाललो आहे, बघूया. आम्ही आलो आहे रॉयल ओपेरा हाऊस मस्कट. याचा टायमिंग बघितला होता, छान म्हणजे चालू असेल हे, असं होपफुली चालू असेल असं आम्ही विचार करतो आणि जातो आहे. जस्ट गाडी पार्क केली आणि चाललो आता मध्ये. खूप छान आहे असा व्ह्यू, तुम्हाला मी दाखवतोच पुढच्या फ्रेममध्ये की कसं आहे. मस्त वाटतं मला इकडे चालायला. सो तुम्ही एकदा नक्की एक्सप्लोर करा ओमान, एकदा वन टाईम. जसं एखादी मूवी असते वन टाईम वॉच, तसं वन टाईम वॉच आता आता रीलसाठी कंटेंट क्रिएट करतो त्याचं. सो मस्त आहे, छान आहे. सो आता मी पण एक छोटा रील बनवतो, पण इथून पुढे मी व्लॉग बनवत जाईल जर हा चांगला झाला तर, आणि नाही झाला तर मग रीलवरच राहील. चाललो आता. खूप गरमी आहे, पण खूप गरमी आहे. हे सगळं इथल्या राजाचं जो लेट किंग आहे त्याचं पर्सनल कलेक्शन आहे, इन्स्ट्रुमेंटचं कलेक्शन. सो म्हणून त्याला खूप चांगला किंग मानला जातो आमच्या इकडे. आर्टला एम्फसाइज केलं. सो हे सगळं त्याचं प्रायव्हेट कलेक्शन आहे, जो तो स्वतः यूज करायचा, और मे बी त्याच्यासाठी लोक हे यूज करायचे. सो आम्ही आलो आता ओपेरा हाऊसमधून खुर्रम बीचवर. सो आम्ही आता पाण्यामध्ये जातो आहे, पण तुम्ही बघू शकता केवढा क्लीन बीच आहे. एवढा क्लीन बीच मी माझ्या पूर्ण लाईफमध्ये कधीच नाही बघितला. म्हणजे आपल्या इंडियात तर नाहीच नाही आहे, आणि इंटरनॅशनल तर माझी फर्स्ट ट्रिप आहे, त्याच्यामुळे बाहेरचं बाकी तर नाही सांगू शकत. बट खूप क्लीन बीच आहे आणि मजा येते, म्हणजे खूप मजा येते. गरमी आहे इकडे खूप, पण स्टील ओके आहे ना. गरमी तर काय रोजच असणार आहे. चाललो आता पाण्यामध्ये, तोपर्यंत पूर्ण निळं निळं पाणी आहे. सो आम्ही आता एक्सप्लोर करत होतो, तर एक गोष्ट रिअलाइज झाली, दुपारी इकडचे सगळे बीच प्रायव्हेटच आहेत, लोकच नाही इकडे. न्यू रिअलायझेशन. 22 रुपयाची पेप्सी इकडे. आम्ही ओमानी पेप्सी घेतोय. 22 रुपयाची पेप्सी. समीर दादा. सो आम्ही आता चाललो आहे. राजाचा जो घर होता, बंगला, पॅलेस जुना. सो आत्ता आम्हाला असं कळलं, एक पाकिस्तानी भेटला होता आम्हाला. त्याने सांगितलं की इमाम होता तो इथे जवळ. त्याने सांगितलं की इथे आता आजकाल जो पण म्हणजे फॉरेन ऑफिशियल लाईक प्राईम मिनिस्टर आला, डिप्लोमॅट आला, तर त्याचं वेलकम इकडे होतं, ह्या इथे याच्यामध्ये. सो दिसत असेल तुम्हाला. सो एक प्रकारचं दिल्लीसारखं आहे यांचं. दिल्लीमध्ये कसं एक ते राजभवन वगैरे किंवा राष्ट्रपती भवन तसा एरिया आहे. आय डोंट नो इकडे कॅमेरा काढायला अलाउड आहे की नाही आहे, कारण काही सिक्युरिटी रिझन्समुळे जर नसेल अलाउड
तर मग जेलमध्येच भेटतो तुम्हाला. म्हातारा क्यूट होता पण ना. तर आता अशा पद्धतीने आम्ही 30 रुपयाची पेप्सी खाऊन जरा एनर्जी आली आमच्यामध्ये, तर आम्ही चाललोय. वाव, व्हॉट अ ब्युटी. हे फोटो काढू शकतो दादा आपण? काढू शकतो ना. असं बोलला मला तेच नाही कळालं. काय काढू नाही देणार? नाही, फोटो काढू देतील, मध्ये नाही जाऊ देणार बोलला ना. मध्ये तर जाऊच नाही देणार. आता आम्ही मॉलला चाललोय, मॉल ऑफ ओमान. बघूया इथला ओमानचे मॉल कसे असतात, आणि मस्त तिथे जेवण करणार आहे. दादा एक गोष्ट नोटीस केली नाही इकडे, चेकिंग बिकिंग काय नाही इकडे. वॉशरूम चेकिंग नाही केली, चेकिंग वगैरे काहीच नाही इकडे. आल्याला वॉशरूम वॉशरूम सुंदर आहे, कल्चर क्लीन, पार्किंग फ्री आहे. हा, मॉलला पार्किंग फ्री आहे, मॉलला सिक्युरिटी नाही आहे. आणि आपल्याकडे ट्रेडिशनल कपडे घालून मॉलमध्ये एंट्री नाही आहे. ते रिजेक्ट करतात जर ट्रेडिशनल कपडे घालून गेले, तर बोलतात नाही एंट्री. आणि इकडे ट्रेडिशनल कपडे आज नसतील ओमानीचे, तर त्याला कंपल्सरी ट्रेडिशनल कपडे घालणं. हे काय बघ ना, म्हणजे आपल्या संस्कृतीबद्दल आपण जोपर्यंत प्राऊड नाही होत ना, तोपर्यंत काही फायदा नाही. एक गोष्ट दाखवतो तुम्हाला. लागली होती, तर आम्ही आता मॉलमध्ये जरा बर्गर वगैरे घेतले. तू काय घेतलं? मी चिकन व्हेजिटेरियन्स करता ऑप्शन नाही. मॅकडीमध्ये जाऊन हे 2 बर्गर घेतले. बर्गर खायगा. बर्गर तर आम्ही बघू आता, एक्सप्लोर करू अजून काहीतरी स्ट्रीट फूड वगैरे. आपण मस्त त्या दुकानामध्ये जाऊ, दुकानाच्या पुढे आपण दुकान कॅफेला जाऊ. सो आता आम्ही आलो आहे, सकाळची ते आलो होतो दुकानामध्ये. मी तुम्हाला केव्हाचं सांगतो ना, दुकाना सो हा कॅफे मी तुम्हाला दाखवतो. फुल ओमानी हे त्याला ट्रेडिशन. आणि आता आम्ही मस्त एक कुठलं चिकन, ग्रिल्ड चिकन मागवलं ना तू? समोसा. ओ सॉरी समोसा. ग्रिल्ड चिकन समोसा. आणि मी मागवलं चीज समोसा डुक्करवाला. आणि एक पण त्यांना काय माहिती डुक्कर काय माहिती असेल ना. कसं माहिती असणार तो? इट इज इंडियन वर्ड ना. आणि मस्त एक चहा मागवला, कडक चहा. काल पण रात्री आम्ही चहा पिला, आज पण आम्ही चहा पिऊ. आम्ही आमच्या दिवसाची सुरुवात नाही करत चहाने, दिवस संपवतो चहाने. मी चहा आणि किरण दारू मी खूप माळकरी आहे मी तुम्हाला ना याचे मस्त शॉर्ट्स देतो थोड्या वेळात ना. कसं आहे मस्त कॅफे आपल्याकडे ना, गावाकडे घरं असतात बघा, जिथे वर ते फट्टे बिट्टे मातीचे घरं असतात, तसं वर इकडे लावलेले बल्ल्या बिल्ल्या असतात बघा आपल्याकडे. तू बघितले असे घर? आमच्या गावी खूप होते असे. जुला पण तुटला जुला. हे वॉशरूम आहे दादा, ह्या दरवाजाला काढू शकतो. पार्टिशन केलंय. रात्रीचे आता इकडे काहीतरी 11 वाजले. सो हे आमचे होस्ट आहेत आणि हे बोलले आम्हाला की आपण जरा
पार्टी करू छोटीशी. पार्टी म्हणजे असंच Cold-drink आम्ही वाली. कोल्ड्रिंक वाली. त्यांच्यासाठी पार्टी, आमच्यासाठी कोल्ड्रिंक वाली. आणि मग आम्ही एक्सप्लोर करतोय आता वेगवेगळ्या वेगवेगळ्या गोष्टी, म्हणजे जरा यांचं लोकल ऑथेंटिक कसं एन्जॉय करतात, तर आम्ही तसं एन्जॉय करायचा प्रयत्न करतो. तुला काय बोलायचं आता? नाही काय नाही, मस्त ऑथेंटिक खाऊ आणि गप्पा मारू. ओके ओके.